नमस्कार मंडळी. आज ना आपल्या घरी छान असा छोले आणि पुरीचा बेत बनवलेला आहे. तर त्यासाठी ना मी अगोदर गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं आणि 1 चमचाभर ना साखर टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं 1 चमचा तेल टाकून ना मी गव्हाचं पीठ छान असं मळून घेतलं आणि एक 10 मिनिटांना आपली गव्हाचं पीठ छान असं मुरायला ठेवलं आणि नंतर बघा 10 मिनिटांनी मी इथे पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि सर्व मी इथे ना पुऱ्या लाटून घेतल्या छोट्या-छोट्या अशा गोल आणि थोडंसं जाडसर ना आपण पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि नंतर इथे मी तळून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकताय आपली पुरी ना खरंच खूप छान अशी ना फुगलेली आहे. तर अशी पुरी फुगलेली असेल ना असं गरमागरम भाजी आणि पुरी खाणं खरंच अप्रतिम लागतं बरं का. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरी बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ते मी चला सर्व ना पुऱ्या लाटून आणि तळून पण घेते आणि सर्वांना गरमागरम ना खायला पण देते. कारण आता थंडीच्या दिवसामध्ये ना थंड काही जातच नाही आपल्याला. तर असं गरमागरम काहीतरी चमचमीत आणि खायला पण टेस्टी असावं म्हणून मी इथे ना बघा पुरी बनवून घेतलेली आहे सर्व. आणि आता चला मला छोलेची भाजीची पण तयारी करायची आहे. तर इथे मी पुऱ्याही बनवून झाल्या माझ्या सर्व आणि ते मी छोलेची भाजी पण बनवलेली आहे आणि याचा लाँग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर नक्की चेकआउट करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.